कोण म्हणतंय की एप्रिल महिना संपलाय, आता हयाती दाखला नेऊन जमा करायचा आहे, उत्पन्न दाखला जमा करावा लागणार आहे, हयात आहे की नाही त्याचा पुरावा द्यायचा आहे, कसा द्यायचा, ऑफलाईन द्यायचा की ऑनलाईन द्यायचा, ऑनलाईन अपलोड करायचं तर कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आहेत. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचं या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आता एप्रिल महिना संपला आहे, पण नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि एप्रिल महिन्याची पेन्शन काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना आपल्या भेटली आहे, काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना भेटलेली नाही आहे. पण आता इथून पुढे पेन्शन जर चालू ठेवायची असेल तर जे काही यूट्यूबवरती असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असेल, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती सगळीकडेच बातम्या अशी येत आहे की तुम्ही जर हयातीचा दाखला जर तहसीलदार कार्यालयामध्ये नेऊन नाही दिला, तहसीलदार कार्यालय म्हणजे तहसीलदार कार्यालयामध्ये संजय गांधी डिपार्टमेंटला जर नाही नेऊन दिला तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते. येणारे पुढच्या भविष्यातले हप्ते जे काय आहेत निराधारचे किंवा दिव्यांग पेन्शनचे तर ते बंद होऊ शकतात. उत्पन्न दाखला जमा नाही केला तर पेन्शन बंद होऊ शकते. अशा ज्या काही गोष्टी पसरत आहेत तर त्या कितपत खऱ्या आहेत, कितपत खोट्या आहेत, याच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण व्हिडिओ बघत चला. व्हिडिओ माझे मोठे होतात कबूल आहे, पण सविस्तर आणि सुटसुटीत आणि प्रत्येकाला अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत समजेल अशा भाषेत मी व्हिडिओ बनवतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ संयम नसेल तुमच्याकडे किंवा तेवढी कॅपॅसिटी नसेल मोठा व्हिडिओ बघण्याची तर तुम्ही प्लीज विनंती करतो मी तुम्हाला, तुम्ही बघू नका माझे व्हिडिओ. पण कसं आहे की नावं ठेवू नका, कारण जर मी काहीतरी करू पाहतोय किंवा मला काहीतरी करायची इच्छा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर साथ द्यायची नसेल तर आडवं तरी पाय मारू नका. बरोबर आहे? कारण व्हिडिओ सविस्तर मोठे का बनवतोय तर माझ्या प्रत्येक गावाकडल्या, मी शहरातल्या म्हणत नाही, गावाकडल्या प्रत्येक दिव्यांगाला ती माहिती समजली पाहिजे. कारण इतकं मी व्हिडिओ मोठे बनवून सुद्धा मला प्रश्न विचारतात फोनवरती, व्हॉट्सअपला मेसेज करून असेल, व्हॉट्सअपवरती मेसेज जास्ती जणांना करता येत नाही, पण फोन करून मला विचारतात, दादा, सर, साहेब, ही कागद नेऊन देऊ का, हे करू काय, ते करू का, असं विचारतात. म्हणून मी तरी पण सविस्तर व्हिडिओ बनवतो. आणि जर मी 1-2 मिनिटाचे, 2-3 मिनिटाचे व्हिडिओ जर बनवले तर कोणीच बघणार नाहीत माझे व्हिडिओ किंवा त्यांना कुणालाच समजणार नाही. माझ्या अपेक्षा व्ह्यूज वाढवण्याची किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज यावेत किंवा जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्हायचे तर याची नाही आहे. माझं जास्तीत जास्त टार्गेट हे आहे की प्रत्येकाला, कुणाला फोन न करता, कुणाच्यापर्यंत, कुणाच्या पाया न पडता त्याला माहिती समजावी, यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. तर लक्षात घ्या, आता हयातीचा दाखला, उत्पन्न दाखला कोणी द्यायचा आहे तर बघा, प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील दिव्यांगांनी द्यायचं नाही आहे, नाही द्यायचं. प्रत्येक जिल्ह्यात अजून आदेश असा आलेला नाही आहे, प्रत्येक तालुक्यात असा आदेश आलेला नाही आहे. काही तालुक्यातील तहसीलदारांनी हे आदेश काढलेले आहेत, काही तालुक्यातील तहसीलदारांनी हे आदेश काढलेले आहेत की तुम्ही हयाती दाखला आणि उत्पन्न दाखला आणून द्या म्हणून. आता आणून द्या म्हणून सांगितलं होतं पहिला, बरोबर आहे, आणून दिलेले आहेत, काही दिव्यांगांनी नेऊन दिलेले पण आहेत. तिथं कुठं, ह्याच्यामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये फक्त हयातीचा दाखला दिलेला आहे, कारण उत्पन्न दाखला 10-15 दिवसात मिळत नाही. कारण आता एप्रिल महिना संपला आहे, म्हणजे अजून त्यात एप्रिल महिन्यामध्ये संप पण होता, जे सरकारी कर्मचारी होते तर त्यांचा संप होता, त्याच्यामुळे उत्पन्न दाखले निघाले नाही आहेत. आता उत्पन्न दाखला काढायचा प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे सांगतोय की उत्पन्न दाखला काढू नका असं म्हणत नाही, 50,000च्या आतला काढा, पण आलं लक्षात, ते काढा, उत्पन्न दाखला पण जमा करा. पण आता ऑनलाईन पण प्रोसेस सुरू झालेली आहे. ऑनलाईन सुद्धा तुम्ही हयातीचा दाखला काढू शकताय म्हणजे जमा करू शकताय त्यांच्याकडे. कुणाकडे? तहसीलदार कार्यालयाकडे. जे 2 डॉक्युमेंट्स, 2 ऍप्लिकेशन्स आहेत, मोबाईलचे 2 ऍप्लिकेशन आहेत, तर ते 2 ऍप्लिकेशन घ्यायचं आहेत. आधार फेस आरडी तर एक ऍप्लिकेशन घ्यायचं, त्याच्यावरून आपलं फेस म्हणजे चेहरा आपला स्कॅन केला, डोळे असं झाक उघड 2-3 वेळा केले की स्कॅन होतं. स्कॅन झालं की आपोआप तिथं हयातीचा दाखला आपला जातो. म्हणजे त्याला बाकीचे फॉर्मॅलिटीज आहेत, आधार कार्ड नंबर, UDID नंबर टाकले की तिथं तुमचं प्रोसिजर कम्प्लीट होते. ते सुद्धा करून तुम्ही आधार ऑथेंटिकेशन किंवा हयातीचा दाखला तुम्ही देऊ शकताय. ते त्याचं पोच मिळते, ती नेऊन द्यायची गरज नाही आहे तिथं. ऑनलाईन केलं तर सुद्धा चालेल. पण आता भरपूर जणांची समस्या आहेत की माझं ऑनलाईन होत नाही, मला डोळेच नाही आहेत, मला हेच नाही, मला तेच नाही, माझे हात अंगठा उठत नाही, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. पण मोबाईलवरती करत असताना आपल्याला फक्त डोळ्यांचाच गरज लागते, लक्षात घ्या. आणि डोळे जर स्कॅन होत नसतील तर तुम्हाला तुमच्या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर झेरॉक्सची दुकानं जे असतात तर तिथे तुम्हाला हयातीचा दाखला मिळतो, तर ते घ्यायचा, त्याच्यावरती नाव वगैरे लिहायचं, तुमचा एक फोटो चिटकवायचा, तुमची सही करायची आणि त्याला एक आधार कार्ड, UDID कार्ड आणि बँक पासबुक, हे 3 कागद जोडायचे आणि ते नेऊन तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही जमा करू शकताय. या गोष्टी करायच्या आहेत, लक्षात घ्या. ह्या गोष्टी सगळ्यांनी करायच्या आहेत का तर परत एकदा सांगतो, ह्या गोष्टी सर्वांसाठी नाही आहेत. काही तालुक्यातील डाटा हा वरती गेला नाहीये किंवा काही तालुक्यातील डाटा हा घाळ झाला असेल किंवा काही त्यांनी प्रोसेस केली नसेल. मागे ज्या वेळेला आपण मार्च महिन्यामध्ये डॉक्युमेंट्स दिले किंवा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये डॉक्युमेंट्स आपण दिले त्यावेळेला त्यांनी तिथं ते अपलोड केले नसल्यामुळे आपले ते परत डॉक्युमेंट्स मागून घेत आहेत. मग ते कारण काय? हयातीचा दाखला हे घ्यायचं कारण आहे. तर लक्षात घ्या,
तुम्हाला प्रत्येकाला ही द्यायची गरज नाही आहे. ज्या तालुक्यातील ज्या तहसीलदार कार्यालयातून मागण्यात आलेला आहे त्यांनीच फक्त द्यायचं, बाकीच्यांनी कुणीच जायचं नाही त्या तहसीलदार कार्यालयापर्यंत. बाकीच्यांनी कुणीच जायचं नाही. म्हणजे आता समजा माझ्या शेजारच्या तालुक्यात सांगितले तर मी माझ्या तालुक्यात माझ्या तहसीलदार कार्यालयामध्ये मी गेलो तर मला काय वागणूक मिळते ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. तिथं जर सांगितलं नसताना आपण तिथं कागदपत्र घेऊन गेलो की पहिला आपल्याला प्रश्न विचारला होतो, तुम्ही कशाला आलाय, तुम्हाला बोलवलं होतं काय, तुम्हाला सांगितलं होतं काय, तुम्हाला असलं काय आमच्याकडे आलेलं नाहीये, आमच्याकडे आदेश नाहीये, तुम्ही इथनं पहिला जावा असं सांगितलं होतं. अक्षरशः आपल्याला हाकलून काढलं जातं. मग जर अपमान करून घ्यायचं असेल तर तुम्ही जा, पण अपमान करून घ्यायचं नसेल किंवा आपल्याला जर मानाने राहायचं असेल तर जाऊ नका, एवढेच मी विनंती करतो. आणि अजून एक, उत्पन्नाचा दाखला कुणी काढायचा. आता उत्पन्नाचा दाखला बघा, 50 वर्षाच्या आतील ज्यांचं वय 50 वर्षाच्या आत आहे त्यांनीच तेवढा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. त्यांचंच तेवढं उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. पण 50 वर्षाच्या वरचे आहेत तर त्यांचा उत्पन्न दाखला मागितला जात नाही. हे सगळ्यांनाच सांगणं आहे माझं. म्हणजे विधवा पेन्शनचे असतील किंवा आजी आजोबा असतील, अनाथ असतील किंवा दिव्यांग असतील, या सगळ्यांना सांगणं आहे 50 वर्षाच्या वरती असतील त्यांना उत्पन्न दाखला लागत नाही. 50 वर्षाच्या आतले असतील तर त्यांना उत्पन्न दाखला लागतो. पण आपला उत्पन्न दाखला लागतो का, तर नाही. आपण जर करते असू तर आपला उत्पन्न दाखला लागतो. पण जर आता मी करता नाहीये, माझ्या घरचा वडील माझे करते आहेत किंवा रेशन कार्डवरती माझ्या वडिलांचं नाव आहे तर वडील करते आहेत किंवा माझ्या नावावरती काय नाही आहे म्हटल्यानंतर वडील करते आले तर वडिलांचा उत्पन्न दाखला लागतो आणि तो पण 50,000च्या आतला चालतो. 21,000चाच पाहिजे असं काही नाहीये, लक्षात घ्या. कोणी पण काही पण सांगू दे 21,000चा लागतो वगैरे वगैरे, तसं काही नाही आहे. 21,000चा काढायला लॉंग प्रोसेस आहे. ते म्हणजे तलाट्यांच्याकडे करायचा, मग सर्कल चौकशी, मग ते पोलीस स्टेशन चौकशी वगैरे वगैरे, मग सर्कल ऑफिस, मग तहसीलदार, असं सगळं ती प्रोसेस होऊस तर महिना 1.5 महिना जाऊ शकतो. आणि मुदत तेवढी नाही आहे आपल्याला आहे ते दाखला उत्पन्न दाखला देण्यासाठी. त्याच्यामुळे जे आपल्याला लवकर उत्पन्नाचा दाखला निघतो 50,000चा काय निघतोय तो काढायचा, तो त्याचं झेरॉक्स काढायचा आणि ते नेऊन जमा करायचे, लक्षात घ्या. आणि जरी ते जाऊन तुम्हाला तहसीलदार कार्यालय तुमच्या पासून लांब असेल उत्पन्न दाखला काढण्यासाठी तर तुम्ही तुमच्या जवळच्या महासेवा केंद्र किंवा महासेवा केंद्राचा उपयोग करू शकता किंवा आपलं सरकार जे वेबसाईट आहे किंवा आपलं सरकार जे ऍप्लिकेशन आहे तर त्याचा सुद्धा उपयोग करून तुम्ही 35 का 37 रुपये आहे तर ते 37 रुपये भरून तुम्ही उत्पन्न दाखला काढू शकता, लक्षात घ्या. तर ही गोष्ट आहे ती दाखला द्यायची आणि उत्पन्न दाखला द्यायची. ज्यांना सांगितलंय त्याच तालुक्यातील दिव्यांगांनी द्यायचं, लक्षात घ्या. बाकीच्या कोणीच द्यायचं नाही. ज्या जिल्ह्यामध्ये सांगितलेलं नाहीये त्यांनी द्यायचं नाहीये, लक्षात घ्या. तर ही गोष्ट झाली. आणि अजून एक, आता म्हणजे हे तर झालं द्यायचं, पण मला सरकारला विनंती करायची आहे की सरकारने जे 2 ऍप्लिकेशन काढलेले आहेत ते डोळं स्कॅन करण्याचं, डोळे स्कॅन करून तुमचं हायचा दाखला निघतो. तर मला एक विनंती होती की फक्त डोळे स्कॅन करून नसलं पाहिजे तर ते चेहरा स्कॅन करून असलं पाहिजे, कारण आमचे अंगठे उठत नाहीत. आता बघा, ज्यांना डोळे नाही आहेत, जे 100% दिव्यांग आहेत तर त्यांचं डोळे स्कॅन कसं होणार. जे 80-90% डोळे नाही आहेत त्यांना तर त्यांचे डोळे कसे स्कॅन होणार, तर होणारच नाहीत. मग त्यांना काय करावं लागणार, त्यांना मॅन्युअली तिथं तालुक्याला जायला लागणार. म्हणजे तुम्ही परत काय करताय, परत ऑफलाईनच त्रास देताय दिव्यांगांना. तुम्ही जसं जितक्या ऑनलाईन गोष्टी करायचा प्रयत्न करताय तर तितक्या सुटसुटीत करायचा प्रयत्न करा, माझं हे मत आहे. परत जिथे माई सेवा केंद्रामध्ये वगैरे अंगठा लावायचा अंगठा लावून आम्ही तिथं हायचा दाखला काढू शकतो तर ते सुद्धा चांगली प्रोसेस आहे. पण काही दिव्यांगांची जे 40-50च्या वरती वय ज्यांचं गेलेलं आहे तर त्यांचा हायचा दाखला निघत नाही अंगठ्यावरती, मग त्यांना सुद्धा फोटोवरती जर दिलं तर ऑप्शन बरं होईल. हीच एक विनंती होती की ऑनलाईन जर प्रोसेस केली तर ती डोळं स्कॅन नसावं तर फोटो काढून असावं. फोटो काढून चेहरा स्कॅन केलेला चालू शकतो आम्हाला. तर त्या गोष्टी त्यात AI मध्ये बदलण्यात यावं एवढीच एक विनंती करतो. आणि हायती दाखला ज्या तालुक्यातील ज्या जिल्ह्यातील दिव्यांगांना सांगितलेला आहे त्यांनी लवकरात लवकर नेऊन जमा करा. जवळपास जून महिन्यापर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे तर तोपर्यंत आपण नेऊन जमा करू शकतो, तेवढं एक लक्षात ठेवा. आणि लवकरात लवकर नेऊन जमा करण्याचा प्रयत्न करा. जरी काय अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. तेवढंच मी सांगून थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.